जेव्हा पडतात, घराच्या बाहेर जातात, त्या वेळेमध्ये आमची मुलं बाहेर जाऊन काय करतात हे जिजामातेला माहिती नसतं, हे माझ्या शहाजीराजाला माहिती नसतं. आताच्या त्या काळामध्ये मातेला एवढं माहिती होतं, ज्या अर्थी शिवा बाहेर पडलाय ना, सहजासहजी गेलेला नाही, काही ना काहीतरी घेऊन येणार. घेऊन येणार म्हणजे काय? आमची मुलं पण घेऊन येतात, पण आमची मुलं काय घेऊन येतात? स्वतःला विचार, आमची मुलं काय घेऊन येतात? पालक बोलतात आमची मुलं शाळेत जातात, आमची मुलं क्लासला जातात, आमची मुलं एवढा अभ्यास करतात. किती अभ्यास करतात आजपर्यंत विचारा मुलांना. मग तो शाळेमध्ये 100 पैकी 100 जरी मार्क्स असले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याकडे छत्रपतींचे विचार आहेत का? जोपर्यंत छत्रपतींचे विचार नाहीत, शिवचरित्र त्याच्या हृदयामध्ये नाही, त्या मुलाला तुम्ही कितीही शिकवा, तुम्ही त्याला अमेरिकेला शिकवायला पाठवा, तुम्ही त्याला बंगलोरला शिकवायला पाठवा, तो कितीही जरी पदवी उत्पन्न घेऊन आला तरी सुद्धा जर तो आल्यानंतर, माझ्या स्वगृही परतल्यानंतर जर तो माता पित्यांना वृद्धाश्रमात ठेवत असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? ही वस्तुस्थिती आहे. ही वेळ जेव्हा येते ना, त्या वेळेमध्ये पालक रडत बसतात की आमची मुलं अशी नव्हती, हे झालं कसं, हे घडलं कसं? त्या वेळेमध्ये जिजामातेला आठवलं पाहिजे, जिजामातेचं शिवावर काय लक्ष होतं, शिवरायांवर किती लक्ष होतं. ज्या वेळेमध्ये मित्रांसोबत शिवराजे जेव्हा एका ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी मृत्तिका नाच करत होती. मातेला कळलं. ज्या वेळेमध्ये शिवा घरी आले, घरी आल्यानंतर मातेनं पहिला प्रश्न केला, बा राजे तुम्ही एवढा वेळ होतात कुठे? ही सायंकाळची वेळ, ही वेळ तुमची संध्याकाळची वेळ, सायंकाळची वेळ बाहेर फिरण्याची नव्हे, कारण रात्र ही वैराची असते. तुम्हाला या वैराच्या रात्रीमध्ये बाहेर जायचं कारण नाही. या वैराच्या रात्रीमध्ये तुम्ही कुठे होतात आणि कशासाठी गेला होता? मातेला माहिती होतं, परंतु मातेने काहीही सांगितलं नाही. मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे आनंद अश्रू नव्हते, हे दुःखाश्रू होते. आणि त्याच वेळेत राजांना कळलं, माफी मागितली की माते चुकलं, मला कळलं नव्हतं. मातेने वेश केलं होतं, त्यावरूनच कळलं होतं. तो रुद्रावतार धारण केला होता. परंतु आज आमची माता आमच्या मुलांना स्वतः पाठीशी घालते. नेहमी उदाहरणं बघायला मिळतात. आमची मुलं जातात कुठे आणि करतात काय, आणि अशा असताना सुद्धा आम्ही आमच्या मुलांना पाठीशी घालतो. आणि मग एखादा मोठा काहीतरी गुन्हा घडतोय आणि त्याला जबाबदार आपण दुसऱ्यांना देत असतो, त्याला जबाबदार आपण दुसऱ्याला ठरवत असतोय. त्या वेळेमध्ये शिवचरित्र आठवा, माता जिजाऊला आठवा, छत्रपतींना आठवा. छत्रपतींनी प्रत्येक गोष्ट त्या नजरेतून ओळखली होती. त्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त ज्या ज्या वेळेमध्ये माता मागे बसलेली असायची, एखादा न्याय करायचा असेल, छत्रपती समोर बसलेले असले की फक्त नजरेला नजर फिरवली की लगेच त्यांना कळत असायचं की मला इथे काय न्याय द्यायचं. एका ब्राह्मणाने, एका पाटलाने एका महिलेवर अन्याय अत्याचार केला आणि तिचा खून केला. परिस्थिती एकदम भयानक होती. ज्या क्षणी त्या मातेला कळलं, माता दुःखी झाली. छत्रपतींनी विचारलं, माते ही वेळ तुमच्यावर काय यावी? हे स्वराज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. या संपूर्ण राज्यामध्ये, या स्वराज्यामध्ये जनता सुखी असताना तुझ्या डोळ्यामध्ये अशी असू पास आला पाहिजे. त्यावेळेस मातेने सांगितलं की काहीतरी विपरीत घडलंय. राजांनी लगेच मावेंना सूचना केली, राज्यामध्ये काय चाललंय हे कळलं पाहिजे. ज्या अर्थी माता दुःखी आहे, ज्या अर्थी काहीतरी घडलेलं आहे, म्हणजेच आपल्याला न्याय करणं गरजेचं आहे. यशाची कळंकाला आज्ञा केली आणि असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये काहीतरी घडतंय. माझ्या आई बहिणीवर, माझ्या भगिनीवर, माझ्या मातेवर काहीतरी अन्याय अत्याचार होतोय, काहीतरी घटना घडले. त्या क्षणी आदिलशहाचा जहागीरदार असणारा, सावकारी करणारा तो रांझा गावचा ब्राह्मण पाटील, त्याने एका महिलेवर अत्याचार केला आणि तिचा खून केला, तिची हत्या केली होती. हत्या केली असताना त्याला पकडून आणलं. यशाची कंकने पकडून आणल्यानंतर तेवढ्याच गुर्मीमध्ये, का तर तो सावकार होता, तो पाटील होता. पाटीलकी ही म्हणजे जहागीरदाराची पाटीलकी होती. त्याच्या समोर कोणीही काहीही बोलत नसायचा. ज्या वेळेमध्ये राजांच्या समोर आणलं, राजांनी एकदम शांतपणे त्याला विचारलं. राजे कधीही रागवत नव्हते. कितीही मोठा अन्याय केलेला असेल, कितीही मोठा शत्रू असेल, तरी सुद्धा त्याच्यावर कधीही राजे रागावले नव्हते. त्याला शांतपणे विचारलं, तू सावकारकी करतोय, तू या जनतेचा पालक आहे, तुला ह्या जनतेचं पालन करण्यासाठी नेमलेला आहे. खरंच हा गुन्हा तू केलेला आहे? त्या महिलेवर तू अत्याचार केलाय का? हा खून तू केलाय का? हा गुन्हा तू केलाय का? हा गुन्हा तुला मान्य आहे का? परंतु तो पाटील असल्यामुळे त्याला गुर्मी होती. आपल्या परिसरामध्ये असे असतात, स्वतः गुन्हा करतात परंतु कधी कबुली द्यायला बघत नाही. असा तो पाटील, तो म्हणतोय कोण शिवाजी? राजांच्या समोर असताना सुद्धा प्रश्न तयार केला, कोण शिवाजी?
त्या क्षणी यसाची कंकानी तलवार पुढे काढली आणि मारणार त्या क्षणी फक्त राजांनी एक नजर टाकली आणि यसाजी हे काय, हे काम आपलं नाही, तो गुन्हा आहे की नाही हे पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो गुन्हा मान्य करत नाही तोपर्यंत आपण त्याला काहीही करू शकत नाही, त्याला शिक्षा देऊ शकत नाही, हे सिद्ध होणं गरजेचं आहे. परंतु तो पाटील होता, त्याला गुरमी होती, त्याला माज होता. कसला? आपल्यालाही असतो. माझ्या घरामध्ये मी मोठा व्यक्ती आहे, माझ्या गावामध्ये मी मोठा व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सर्वसामान्यांवर अन्याय अत्याचार करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. त्या वेळेमध्ये तो कधीही कुठल्या माणसाचा विचार करत नाही. अशी जो गुरमी राजांच्या समोर असताना सुद्धा त्याला होती. पुन्हा एकदा राजाने त्याला विचारलं, अरे हे तू गुन्हा केलेला आहे, तू त्या महिलेला मारलेला आहे, तू तिची हत्या केलेली आहे, हा गुन्हा तुला मान्य आहे का? तो म्हणतो नाही. अरे तू शिवाजी कोण, तू कुठला आहे? तू जोपर्यंत वैदिक धर्माचं आचरण करत नाही, तू जोपर्यंत राज्याभिषेक करत नाही तोपर्यंत तू राजाच नाही. आम्ही सरदार की सावकारकी करतोय, तुला आम्ही राजा मानत नाही. पुन्हा एकदा येसाची कंकानी तलवार काढली, त्याचा शिर छाटण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु राजांनी एकच सांगितलं, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो शत्रू नाही, तोपर्यंत त्याला शिक्षा नाही. अखेर त्यांनी ते मान्य केलं. शेवटच्या क्षणाला त्यांनी मान्य केलं, राजांसमोर शरण केला, परंतु ताठ्यातच होता. आम्ही सावकार आहोत, हे आमचं काम आहे. स्त्रीचा उपभोग घेणं हे आमचं काम आहे. आम्ही पाटील आहोत, आम्ही गावकी चालवतोय. पुन्हा एकदा तो गुरमीमध्ये हे सांगायला लागला. परंतु राजांच्या मनामध्ये मस्तकामध्ये आग चढली. राजमाता जिजाऊकडे फक्त एक नजर टाकली की माझ्या स्वराज्यामध्ये माझ्या माता भगिनीवर हा अन्याय अत्याचार होतोय. फक्त एक मातेकडे नजर टाकली. मातेच्या त्या डोळ्यामध्ये जी आग होती की अरे माझ्या बहिणीवर, माझ्या